संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये 26 मे रोजी 528 नवीन कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेली आहे। त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 90,075 इतकी झालेली आहे। जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिलेल्या मध्यान्नोत्तर अहवालानुसार एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 528 आहे, तर दाखल असलेल्या रुग्णांची संख्या 1664 इतकी आहे। कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 1175 इतकी आहे, तर अमरावती महापालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या गृहविलगीकरणामध्ये असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 1201 इतकी आहे। ग्रामीणमधील गृहविलगीकरणामध्ये 4114 इतके रुग्ण आहेत, तर दिनांक 26 मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 9 झालेली आहे। त्यामुळे एकूण मृतकांची संख्या 1399 इतकी आहे। दिनांक 26 मे पर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण नमुन्यांची संख्या 5,37,340 इतकी आहे। अमरावती जिल्ह्यातील 9 कोरोना रुग्णांचा 26 मे रोजी मृत्यू झालेला आहे। त्यामध्ये 65 वर्षीय पुरुष कोकर्डा दर्यापूर यांचा जिल्हा कोविड रुग्णालय अमरावती येथे, 55 वर्षीय महिला अंजनगाव सुरजी यांचा एकता रुग्णालय येथे, 74 वर्षीय पुरुष पिंपळोद दर्यापूर यांचा पीडीएमएमसी रुग्णालय अमरावती येथे, 45 वर्षीय पुरुष बेनोडा वरुड यांचा पाटणकर रुग्णालय येथे, 26 वर्षीय पुरुष निंबा भातकुली यांचा सनशाईन रुग्णालय येथे, 62 वर्षीय पुरुष अचलपूर यांचा नेमानी इन कोविड रुग्णालय अमरावती येथे, 79 वर्षीय महिला किशोरनगर यांचा रिम्स रुग्णालय अमरावती येथे, 60 वर्षीय पुरुष शिरसगाव बंड यांचा जिल्हा कोविड रुग्णालय येथे, तर 75 वर्षीय पुरुष शिरसगाव कसबा यांचा जिल्हा कोविड रुग्णालय येथे मृत्यू झालेला आहे। तर हा होता दिनांक 26 मे रोजीचा कोरोनाचा सविस्तर वृत्तांत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।